नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न मराठी व्याकरणसाठी जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 30 क्वेश्चन घेऊन आलो। तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। चला मग आताच व्हिडिओला स्टार्ट करूया विचार न करता। चला मग प्रश्न पहिला काय म्हणतो पहा, राजपुत्र या शब्दाचा समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, षष्ठी तत्पुरुष समास जे आहे राजपुत्र या शब्दाचा समास आहे। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, नीलकमल या शब्दातील समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्मधारा हे जे आहे नीलकमल या शब्दातील समास आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा, यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तत्पुरुष हे जे आहे यथाशक्ती या शब्दाचा समास आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा, आई वडील हा कोणता समासाचा प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, द्वंद्व हे जे आहे आई वडील हा या समासाचा प्रकार आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा, जो दुसऱ्याचे उपकार मानतो या वाक्यांसाठी योग्य शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृतज्ञ हे जे आहे जो दुसऱ्याचा उपकार मानतो हे वाक्यप्रचाराचा शब्द आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा, नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नकार देणे हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर होईल। चला मग प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रयत्न सोडणे हे जे आहे हात टेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार। तर मग प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अतिरेकाचा परिणाम वाईट होतो हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे। तर याचं जे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए होणार। चला मग प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा, सुंदर मुलगा मैदानात खेळतो या वाक्याचा सुंदर हा कोणता शब्दप्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विशेषण हे जे आहे सुंदर हा शब्दप्रकार आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा, तो उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील काळ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भविष्यकाळ हे जे तो उद्या पुण्याला जाईन हे भविष्यकाळ आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा, मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चालू वर्तमान काळ हे जे आहे मी पुस्तक वाचत आहे हे चालू वर्तमान काळ आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो पहा, रामाने आंबा खाल्ला या वाक्यात रामाने कोणती विभक्ती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तृतीय विभक्ती जी आहे रामाने आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो पहा, मुलाला पुस्तक दिले या वाक्यात मुलाला कोणती विभक्ती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, चतुर्थी विभक्ती आहे मुलाला। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो पहा, घरातून मुलगा बाहेर आला येथे घरातून कोणती विभक्ती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पंचमी हे जे आहे घरातून विभक्ती आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए होणार। चला मग प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो पहा, रामाचा घोडा वेगवान आहे येथे रामाचा कोणती विभक्ती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, षष्ठी विभक्ती आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 16 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा, शाळेत विद्यार्थी आहेत येथे शाळेत कोणती विभक्ती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सप्तमी विभक्ती जी आहे शाळेत हे आहे।
तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा. मी त्याला पाहिले या वाक्यात त्याला हे कोणते सर्वनाम आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पुरुषवाचक सर्वनाम हे जे आहे त्याला आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 18 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो पहा. कोण आले या वाक्यात कोण हे कोणते सर्वनाम आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी प्रश्नार्थक आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा. स्वतः हे कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आत्मवाचक हे जे आहे स्वतः हे सर्वनाम आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा. मुलांनी खेळ खेळला या वाक्यात कर्ता कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मुलांनी हे जे आहे या वाक्यात कर्ता आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो पहा. सीता गाणे गाते या वाक्यात कर्म कोणते आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गाणे हे जे आहे कर्म आहे. तर कर्ता सीता आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 22 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 22 काय म्हणतो पहा. तो हळू चालतो येथून हळू हा कोणता शब्द प्रकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण हे जे आहे हळू हे क्रियाविशेषण शब्द प्रकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो पहा. राम आणि श्याम आले येथे आणि हा कोणता शब्द प्रकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी उभयान्वयी अव्यय येथे हे शब्द प्रकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार. तर मग प्रश्न क्रमांक 24 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो पहा. अरे किती मोठी चूक झाली येथे अरे हा कोणता शब्द प्रकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी केवल प्रत्ययी अवयव हे जे आहे अरे केवल प्रत्ययी अवयव आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. त्यात मग प्रश्न क्रमांक 25 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 25 काय म्हणतो पहा. तो सिंहासारखा सूर आहे येथे सिंहासारखा कोणता अलंकार दर्शवतो. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी उपमा हे जे आहे. तर याचं योग्य उत्तर होईल. तर याचं योग्य उत्तर बी हे होईल. त्यात मग प्रश्न क्रमांक 26 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो पहा. चंद्रासारखे मुख या वाक्यात कोणता अलंकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए उपमा हे याचं योग्य उत्तर होईल. त्यात मग प्रश्न क्रमांक 27 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो पहा. गोड गोड बोलणे या शब्दसमूहात कोणता शब्द अलंकार आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पुनरुक्ती हे याचं योग्य उत्तर होईल. त्यात मग प्रश्न क्रमांक 28 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो पहा. सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले हे कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी संयुक्त वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी होईल. त्यात मग प्रश्न क्रमांक 29 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो पहा. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो हे कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 30 कडे वळूया. तू आज शाळेत गेलास का हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रश्नार्थी आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे होणार. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते तलाठी भरतीसाठीचे मराठी व्याकरणचे अत्यंत महत्त्वाचे 30 IMP क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.